लेवीय प्रकरण 14. परमेश्वर मोशेला म्हणाला, महारोग्यास शुद्ध ठरविण्याच्या वेळचा नियम हा, त्याला याजकाकडे आणावे. याजकाने छावणीच्या बाहेर जाऊन त्या महारोग्यास तपासून पहावे व त्याच्या अंगावरचा महारोगाचा चट्टा बरा झाला असल्यास त्याने आज्ञा करावी की ज्याला शुद्ध ठरवावयाचे आहे त्याच्यासाठी 2 जिवंत शुद्ध पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड व एजोब ही घेऊन यावे. मग याजकाने आज्ञा करावी की वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात त्यातला एक पक्षी मारावा आणि जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब ही घेऊन जिवंत पक्षासह वाहत्या पाण्यावर मारिलेल्या पक्षाच्या रक्तात त्याने बुडवावी आणि ते रक्त महारोगापासून शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यावर 7 वेळा शिंपडावे. मग तो शुद्ध झाला आहे असे सांगून त्या जिवंत पक्षाला माळरानात सोडून द्यावे. आणि शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याने आपले कपडे धुवावे, आपले मुंडन करवावे आणि पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. त्यानंतर त्याने छावणीत यावे. तरी त्याने 7 दिवस आपल्या तंबूबाहेर राहावे. 7व्या दिवशी त्याने आपले डोके, दाढी, भुवया व अंगावरील एकंदर सर्व केस मुंडवावे, आपले कपडे धुवावे व पाण्याने स्नान करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. 8व्या दिवशी 2 दोषहीन कोकरे, 1 वर्षाची दोषहीन मेंढी, अन्नार्पणासाठी तेलात मळलेले 3 एफा सपीठ व 1 लोगभर तेल ही आणावी. आणि शुद्ध ठरविणाऱ्या याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याला ह्या वस्तूंसह परमेश्वरासमोर दर्शन मंडपाच्या दारापाशी उभे करावे. मग याजकाने दोषार्पणासाठी 1 कोकरू आणि 1 लोगभर तेल अर्पावी आणि ती परमेश्वरासमोर ओवाळणीचे अर्पण म्हणून ओवाळावी. आणि पवित्र स्थानात जेथे पापबली व होमबली यांचा वध करीतात तेथे ते कोकरू मारावे, कारण पापबलीप्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे. हे अर्पण परमपवित्र होय. मग याजकाने दोषबलीचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला, उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. याजकाने लोगभर तेलातले थोडेसे तेल आपल्या डाव्या तळ हातावर ओतावे. मग त्याने आपल्या उजव्या हाताचे बोट आपल्या डाव्या तळहातावरील तेलात बुडवून त्यातले काही परमेश्वरासमोर 7 वेळा बोटाने शिंपडावे. त्याच्या तळहातावर जे तेल उरेल त्यातले काही घेऊन याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवरील व उजव्या हाताच्या अंगठ्यावरील व उजव्या पायाच्या अंगठ्यावरील दोषबलीच्या रक्तावर लावावे. याजकाने तळहातावर उरलेले तेल त्याने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला लावावे आणि त्याच्यासाठी त्याने परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे. मग याजकाने पापबली अर्पावा आणि अशुद्धतेपासून शुद्ध ठरवावयाच्या त्या मनुष्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्यानंतर त्याने होमबलीचा वध करावा. याजकाने होमबली व अन्नबली वेदीवर अर्पून त्याच्यासाठी प्रायश्चित्त करावे, म्हणजे तो शुद्ध ठरेल. तो गरीब असून एवढे आणण्याची त्याला ऐपत नसली तर त्याने आपल्या प्रायश्चित्तासाठी ओवाळणीचे 1 कोकरू दोषार्पण म्हणून आणावे आणि अन्नार्पणासाठी तेलात मळलेले 1 एफा सपीठ आणि लोगभर तेल आणावे आणि ऐपतीप्रमाणे 2 होले अथवा पारव्याची 2 पिले त्याने आणावी. त्यातील 1 पापबली व 1 होमबली व्हावा. 8व्या दिवशी आपल्या शुद्धीकरणासाठी त्याने ही घेऊन दर्शन मंडपाच्या दारापाशी याजकाकडे परमेश्वरासमोर जावे. मग याजकाने ते दोषार्पणाचे कोकरू व लोगभर तेल घेऊन ओवाळणीचे अर्पण म्हणून परमेश्वरासमोर ओवाळावे. त्यानंतर दोषार्पणाच्या कोकराचा वध करावा आणि याजकाने त्याचे काही रक्त घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीला आणि उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि उजव्या पायाच्या अंगठ्याला लावावे. याजकाने त्या तेलातले काही आपल्या डाव्या तळहातावर ओतावे. मग त्याने आपल्या उजव्या हाताच्या बोटाने आपल्या डाव्या तळहातावरील काही तेल परमेश्वरासमोर 7 वेळा शिंपडावे. मग याजकाने आपल्या तळहातावरील काही तेल घेऊन शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या उजव्या कानाच्या पाळीवर व उजव्या हाताच्या अंगठ्यावर
व उजव्या पायाच्या अंगठ्यावर दोषबलीचे रक्त लाविलेल्या जागी लावावे. याजकाने तळहातावर उरलेले तेल शुद्ध ठरवावयाच्या मनुष्याच्या डोक्याला परमेश्वरासमोर त्याच्यासाठी प्रायश्चित्त म्हणून लावावे. त्यानंतर त्याला मिळालेले होले किंवा पारव्याची पिले ह्यांच्यापैकी एकाचे त्याने अर्पण करावे. त्याला जे पक्षी मिळाले असतील त्यांच्यापैकी एकाचे पापार्पण करावे व दुसऱ्याचे अन्नार्पणासहित होमार्पण करावे. ह्या प्रकारे याजकाने शुद्ध ठरवावयाच्या मनुष्यासाठी परमेश्वरासमोर प्रायश्चित्त करावे. अंगावर महारोगाचा चट्टा असलेल्या ज्या मनुष्याला आपल्या शुद्धीकरणाची सामग्री मिळविण्याची ऐपत नसेल त्याच्या संबंधाचा हा नियम होय. परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, जो कनान देश मी तुम्हाला वतन म्हणून देत आहे त्यात तुम्ही जाऊन पोहोचाल तेव्हा तुमच्या वतनाच्या देशातील एखाद्या घराला मी महारोगाचा चट्टा पाडला तर ज्याचे ते घर असेल त्याने याजकाला जाऊन सांगावे की माझ्या घरात चट्ट्यासारखे काही दिसते. मग याजकाने आज्ञा करावी की मी आत जाऊन चट्टा तपासण्यापूर्वी घर रिकामे करावे, नाहीतर घरातील सर्वच वस्तू अशुद्ध ठरावयाच्या. नंतर याजकाने आत जाऊन घर तपासावे. तो चट्टा त्याने तपासावा आणि घराच्या भिंतीवर हिरवट अथवा तांबूस रेषा पडल्या असल्या आणि भिंतीत त्या खोलवर गेल्या असल्या तर याजकाने घराबाहेर दारापाशी यावे आणि ते घर 7 दिवस बंद करून ठेवावे. मग 7व्या दिवशी याजकाने ते घर पुन्हा जाऊन तपासावे आणि तो चट्टा घराच्या भिंतींवर पसरला असल्यास याजकाने आज्ञा करावी की चट्टा असलेले दगड काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावे आणि घर आतून सगळीकडून खरवडावे आणि खरवडून काढलेला चुना नगराबाहेर अशुद्ध स्थळी टाकून द्यावा आणि त्या दगडांच्या ऐवजी दुसरे दगड बसवावे आणि त्या घराला नव्या चुन्याचा गिलावा करावा. दगड काढल्यावर आणि घर खरवडून नवीन गिलावा केल्यावर जर पुन्हा तो चट्टा घरात उद्भवला तर याजकाने आत येऊन तो तपासावा. घरात तो चट्टा पसरला असल्यास तो घराचे चरत जाणारे कुष्ठ आहे, ते अशुद्ध होय. मग त्याने ते घर खणून पाडावे, त्याचे दगड, लाकूड व सगळा चुना त्याने तेथून काढून नगराबाहेर एखाद्या अशुद्ध स्थळी फेकून द्यावा. आणि घर बंद असताना कोणी त्यात शिरला तर तो संध्याकाळपर्यंत अशुद्ध राहावा. आणि कोणी त्या घरात निजला तर त्याने आपले कपडे धुवावे. त्याचप्रमाणे त्या घरात कोणी काही खाल्ले तर त्यानेही आपले कपडे धुवावे. याजकाने आत जाऊन घर तपासावे आणि घराला गिलावा केल्यावर चट्टा परत उद्भवला नसला तर त्याचा तो चट्टा गेल्यामुळे त्याने ते शुद्ध ठरवावे. त्या घराच्या शुद्धीकरणासाठी 2 पक्षी, गंधसरूचे लाकूड, किरमिजी रंगाचे कापड आणि एजोब ही त्याने आणावी. त्याने एक पक्षी वाहत्या पाण्यावर मातीच्या पात्रात मारावा. मग त्याने गंधसरूचे लाकूड, एजोब, किरमिजी रंगाचे कापड व जिवंत पक्षी ही घेऊन त्या मारिलेल्या पक्षाच्या रक्तात आणि वाहत्या पाण्यात बुडवून त्या घरावर 7 वेळा शिंपडावे. त्या पक्षाचे रक्त, वाहते पाणी, तो जिवंत पक्षी, गंधसरूचे लाकूड, एजोब आणि किरमिजी रंगाचे कापड ह्यांच्या योगे त्याने ते घर शुद्ध करावे. मग त्याने तो जिवंत पक्षी नगराबाहेर माळरानात सोडून द्यावा. ह्या प्रकारे त्याने घरासाठी प्रायश्चित्त केले म्हणजे ते शुद्ध ठरेल. सर्व प्रकारच्या महारोगाचे चट्टे, चाई, कपड्यावरील अथवा घराचा महारोग, सूज, खवंद, तकतकीत डाग ह्या सर्वांसंबंधीचा हा नियम. ही केव्हा शुद्ध व केव्हा अशुद्ध हे ठरविण्यासंबंधीचा नियम हा महारोगाविषयीचा नियम होय.